नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण LLB 5 इयर्स 2025 चे रजिस्ट्रेशन स्टेप बाय स्टेप ची इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. खूप विद्यार्थ्यांचे प्रॉब्लेम येत होते, की सर रजिस्ट्रेशनसाठी एक पूर्ण व्हिडिओ बनवा. त्यासाठी आपण ही व्हिडिओ बनवत आहे. स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. आणि ज्या आपण बनवणार आहोत, जे बनवत आहे स्टेप बाय स्टेप व्हिडिओ, हे पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे क्लिअर होतील आणि त्या पद्धतीने तुम्हाला रजिस्ट्रेशन LLB 5 इयर स्टुडंटनी करायचे आहे. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला जर नवीन असाल, तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा. बिकॉज LLB रिलेटेड आणि CET रिलेटेड खूप सारे अपडेट्स आपण या चॅनल थ्रू देत असतो. त्या अगोदर आपण बघूया, की CETचे जे काही रजिस्ट्रेशनची डेट आहे, ती लास्ट डेट किती आहे, ती एकदा आपण बघूया, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. जसं की आता यामध्ये आपण बघत आहे इम्पोर्टंट नोटीस, जे रिवाइज टेंटेटिव्ह शेड्यूल आहे. एक्झामिनेशनची जर डेट बघितली LLB 5 इयर्ससाठी, तर ती LLB 5 इयर्ससाठी डेट तुम्हाला सांगत आहे मंडे 28 एप्रिल 2025. खूप विद्यार्थ्यांचे हे डाउट्स होतं, की सर LLB 5 इयरची एक्झाम कधी असणार आहे? तर 28 एप्रिल 2025 रोजी तुमची एक्झाम असणार आहे LLB 5 इयर स्टुडंटसाठी. ठीक आहे. त्यानंतर आता आपण डायरेक्ट जाऊया. रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचं आहे, त्या पद्धतीची इन्फॉर्मेशन आपण घेऊया. CETच्या वेबसाईटला आपण आलो आहोत. ही CETची जी काही वेबसाईट आहे, ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईन मी. तिथून डायरेक्टली तुम्ही या वेबसाईटला तुम्ही येऊ शकता. या वेबसाईटला आल्याच्या नंतर तुम्हाला CET एक्झामिनेशन पोर्टल AY25-26 हे तुम्हाला यामध्ये क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर नॉर्मली अशी विंडो ओपन होणार आहे. LLB 5 इयर स्टुडंट ऑलरेडी प्रिव्हियस इयरला ज्या विद्यार्थ्यांनी CET दिली असेल, त्या स्टुडंटनी सुद्धा जी प्रोसेस मी आता सांगत आहे, ती प्रोसेस तुम्हाला करायची आहे. ज्या विद्यार्थ्यांनी लास्ट इयरला CET दिली असेल, त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा जी प्रोसेस मी सांगत आहे, रजिस्ट्रेशन तुम्हाला करणं गरजेचं आहे. आणि जे विद्यार्थी नवीन आहेत, ते नवीन स्टुडंट ते सुद्धा यामध्ये जे रजिस्ट्रेशन मी तुम्हाला आता सांगणार आहे, तर पूर्ण प्रोसेस तुम्हाला करायची आहे. नॉर्मली अशी विंडो ओपन होते. ती विंडो ओपन झाल्याच्या नंतर रजिस्टर इथे लिहिलेलं आहे न्यू युजर. कारण की सर्व विद्यार्थी न्यू युजरच आहेत. यामध्ये रजिस्टरवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर यामध्ये लिहिलेलं आहे फर्स्ट नेम आणि मिडल नेम यामध्ये तुम्हाला मेन्शन करायचं आहे. ॲज पर SSC आणि HSC मार्कशीटवर जे नाव लिहिलेलं असेल, त्या पद्धतीने तुम्हाला इथे फर्स्ट नेम आणि मिडल नेम तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे. ओके. त्यानंतर लास्ट नेम तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचा आहे. ईमेल आयडी तुम्हाला प्रॉपर द्यायचा आहे. कारण की हाच ईमेल आयडी तुम्हाला रजिस्टर जेव्हा तुम्ही करणार आहात, जे काही तुमचे CETचे जे काही रजिस्ट्रेशन चालू असेल, ॲप्लिकेशन फॉर्म असेल, त्यासाठी ईमेल आयडी आणि जो तुम्ही पासवर्ड ठेवणार आहात, तो व्हेरी, व्हेरी इम्पोर्टंट आहे. सो ईमेल आयडी प्रॉपर टाका यामध्ये, पासवर्ड प्रॉपर टाका. जो तुम्हाला 8 कॅरेक्टरचा पासवर्ड आहे, यामध्ये स्पेशल कॅरेक्टर दिलेले आहे. त्या पद्धतीने पासवर्ड टाका, कन्फर्म पासवर्ड करा. डेट ऑफ बर्थ यामध्ये मेन्शन करा, जी तुमची डेट ऑफ बर्थ आहे आणि त्यानंतर तुम्हाला रजिस्टरवरती क्लिक करायचं आहे. एकदा तुम्ही रजिस्टरवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ईमेल आयडी जो तुम्ही इथे मेन्शन केलेला आहात तो आणि पासवर्ड तुमच्याकडे तो सेव्ह करून तुमच्याकडे ठेवायचा आहे. जेणेकरून फ्युचरमध्ये तो ईमेल आयडी आणि पासवर्ड तो आपल्याला लागणार आहे. प्रत्येक तुम्ही रजिस्ट्रेशन जेव्हा तुम्ही करणार आहात त्यावेळी आणि तुमचं कॅपची जे काही प्रोसेस असेल त्यावेळी सुद्धा तुम्हाला हा ईमेल आयडी आणि पासवर्ड खूप इम्पोर्टंट आहे. ठीक आहे. रजिस्टरवरती क्लिक केल्याच्या नंतर ईमेल आयडी, पासवर्ड तुम्हाला त्यामध्ये मेन्शन करायचा असतो. कुठे मेन्शन करायचा असतो? CET एक्झामिनेशन पोर्टल यामध्ये क्लिक करायचं आहे. रजिस्टरवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अशी विंडो ओपन होते. जो तुम्ही ईमेल आयडी आता यामध्ये मेन्शन केलेला आहात, तो यामध्ये ईमेल आयडी टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि साइन इन या बटनवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्हाला अशी विंडो ओपन होणार आहे. यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर विचारलेला आहे, फादर्स नेम
फर्स्ट नेम ओन्ली यामध्ये लिहिलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे. सो तेवढंच तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे. फादर्स नेम यांचं फर्स्ट नेम जे असेल ते मेन्शन करायचं आहे तुम्हाला. मदर्स नेम, फर्स्ट नेम ओन्ली तो मेन्शन करायचा आहे. अगेन आय एम सेइंग की मोबाईल नंबर तुम्हाला इम्पोर्टंट आहे, कारण की तुमच्याकडे त्या मोबाईलवरती ओ-टी-पी व्हेरिफिकेशनसाठी येणार आहे. सो मोबाईल इट इज व्हेरी इम्पोर्टंट. जेंडर यामध्ये मेल, फिमेल जे आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. रिलिजनमध्ये जे तुमचं रिलिजन असेल ते तुम्हाला रिलिजन सिलेक्ट करायचं आहे. हिंदू असेल तर हिंदू या अदर कॅटेगरी असेल, सीख असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. तुम्ही रुरल बॅकग्राऊंडमधून येता की अर्बन बॅकग्राऊंडमधून येता म्हणजे सिटी म्हणजे तुम्ही समजा सिटीमध्ये राहतात का गावामध्ये वगैरे राहतात, त्याप्रकारे तुम्हाला यामध्ये सिलेक्ट करायचं आहे. जे तुमचे मदर टंग असेल, जसं की समजा काही विद्यार्थ्यांची मदर टंग हिंदी असू शकते. समजा माझी मराठी आहे, तर मराठी यामध्ये सिलेक्ट करा. नॅशनॅलिटी इंडियनच येणार सर्वांची. जी तुमची ॲन्युअल इन्कम असेल, ती ॲन्युअल इन्कम तुम्हाला यामध्ये सिलेक्ट करायचं आहे. मॅरिड असेल तर मॅरिड टाका, मॅरिटल स्टेटस. अनमॅरिड असेल तर अनमॅरिड टाका. त्यानंतर तुम्हाला यामध्ये ॲड्रेस हे तुम्हाला प्रॉपर टाकायचं आहे. ॲड्रेस वगैरे टाकल्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट, तालुका, विलेज, पिनकोड हे सर्व तुम्हाला मेन्शन करायचं आहे. त्यानंतर तुमचं इथे लिहिलेलं आहे फोन नंबर आणि किंवा मोबाईल नंबर. जो तुमचा मोबाईल नंबर आहे तो तुम्ही यामध्ये मेन्शन करा आणि सेम ॲड्रेस असेल तर सेम ॲज पर्मनंट ॲड्रेस ते करून टाका किंवा काही विद्यार्थ्यांचा करस्पॉन्डन्स काही ॲड्रेस असेल, ते तुम्ही यामध्ये मेन्शन करू शकता. त्यानंतर अदर डिटेल्समध्ये आर यू डोमिसाइल इन स्टेट ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राचे तुम्ही रहिवासी आहात का? येस, तर इथे येस करा. ओके. मायनॉरिटी डिटेल्समध्ये काय? जर तुम्ही मायनॉरिटी स्टुडंट असाल तर येस करा. मायनॉरिटी स्टुडंट नसाल तर नो करा. जर समजा मायनॉरिटी स्टुडंट असेल, तर इथे लिंग्विस्टिक मायनॉरिटीमध्ये गुजराती आहात का तुम्ही? त्यानंतर हिंदी आहे का? कन्नड आहे, मल्याळम आहे, पंजाबी या सर्व तुम्ही लिंग्विस्टिक मायनॉरिटीचे तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल, ते तुम्ही यामध्ये मेन्शन करू शकता. त्यानंतर रिलिजियस मायनॉरिटीनुसार इथे तुम्ही जे काही तुमचे जैन, मुस्लिम, ख्रिश्चन, बुद्धिस्ट ख्रिश्चन, शीख, पारसी हे तुम्ही मायनॉरिटी तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर यामध्ये समजा मायनॉरिटी स्टुडंट हा नाहीये, तो यामध्ये नो करणार. त्यानंतर आर यू पर्सन विथ डिसॅबिलिटी म्हणजे डिसेबल आहात का तुम्ही? नसेल तर नो टाकायचं असेल. येस असेल तर तुम्ही येस करू शकता. यामध्ये नो करायचं आहे. जे विद्यार्थी डिसेबल नसतील त्या विद्यार्थ्यांनी. एस-एस-सीमध्ये पासिंग इयर तुमचा किती आहे, तो तुम्ही मेन्शन करू शकता. जो तुमचा पासिंग इयर आहे सर्टिफिकेटवर ते तुम्हाला मेन्शन तिथे करायचं आहे आणि जे काही पर्सेंटेज असतील ते पर्सेंटेज तुम्हाला मेन्शन करायचे आहेत आणि इक्विव्हॅलंट जे काही तुमचा बोर्ड असेल, महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल तर महाराष्ट्र, सी-बी-एस-ई बोर्ड्स वगैरे असेल, आय-बी इंटरनॅशनल जर काही बोर्ड असेल, आंध्र प्रदेश जे काही बोर्ड असेल ते तुम्हाला यामध्ये सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड समजा माझं आहे, तर मी महाराष्ट्र स्टेट बोर्ड सिलेक्ट करेन. त्यानंतर काय विचारलं सिलेक्ट स्कूल स्टेट म्हणजे जर महाराष्ट्राचं असेल, तर यामध्ये स्टेट जो आहे तुमचा यामध्ये महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. आणि खूप विद्यार्थ्यांचा डाऊट होता, की सर यामध्ये 12th जरी आमची एक्झाम 12th एक्झाम अजून झालेली नाहीये, तर जे विद्यार्थी 12th झालेले आहेत, ते तर यामध्ये मेन्शन करू शकतात, की 12th अपीअर आहे का? तर येस करू शकता. अपीअर नसेल तर नो करू शकता. मग तुमचं यामध्ये जे पासिंग इयर जे असेल तुमचं, जे काही 12वीला तुम्हाला मार्क्स वगैरे पडले असतील, ते तुम्हाला मेन्शन करायचे आहेत. पर्सेंटेज असू शकतात किंवा सी-जी-पी-एमध्ये असू शकतात. ते तुम्हाला मेन्शन करायचे. आता जे विद्यार्थी 12चे अपीअर आहेत, म्हणजे यावर्षी 12thला आहेत, ते विद्यार्थी काय करतील, यामध्ये येस करतील आणि सेव्ह चेंजेस यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. ओके. सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला यामध्ये सी-ई-टी रजिस्ट्रेशन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर स्क्रोल डाउन करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला दिसत आहे महाराष्ट्र एल-एल-बी 5 इयर्स सी-ई-टी 2025 रजिस्टर नाऊ यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्याच्यानंतर पूर्ण तुम्हाला अशी विंडो समोर येणार आहे आणि यामध्ये फी स्ट्रक्चर खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होतं. ते फी स्ट्रक्चरचं यामध्ये सांगा. तर यामध्ये जर आपण फी स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर फीज फॉर जनरल कॅटेगरी स्टुडंट जे काही महाराष्ट्र स्टेट आहे किंवा आउटसाइड महाराष्ट्र स्टुडंट असतील त्यांना ₹1000 तुम्हाला पे करायचं आहे
आणि जे अदर कॅटेगरी स्टुडंट असतील, मग ई-डब्ल्यू-एस असेल, ई-डब्ल्यू-एस, पी-डब्ल्यू-डी असेल, एस-सी-बी-सी जे काही अदर कॅटेगरी आहेत, ओपन सोडून जे काही अदर कॅटेगरी आहेत, त्या विद्यार्थ्यांना ₹800 तुम्हाला फीज असणार आहे आणि जे काही अनाथ स्टुडंट असतील, त्या लोकांना स्टुडंटला ₹800 फीज आहे. ओके. सो यामध्ये फी स्ट्रक्चर आपण सांगितलेलं आहे. त्यानंतर जर आपण बघितलं, तर जे काही कॅटेगरी स्टुडंट आहे, जर तुमची इकडे कास्ट सर्टिफिकेट आहे, कॅन्डिडेट मस्ट possess व्हॅलिड डॉक्युमेंट्स लाइक कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि एन-सी-एल म्हणजे नॉन क्रिमिनल जे सर्टिफिकेट आहे ते 31 मार्च 2026 हे जर सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल, व्हॅलिडिटी दिलेली आहे 31 मार्च 2026 हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. ओके. सो फीज स्ट्रक्चर आपण सांगितलेलं आहे. कास्ट सर्टिफिकेट वगैरे त्या गोष्टी पण आपण ह्यामध्ये सांगितलेलं आहे. आता आपण डायरेक्टली यामध्ये एक्सेप्ट करू आणि आय एक्सेप्ट एंड प्रोसीड यावरती आपण क्लिक करूया. मग अशी नॉर्मली विंडो ओपन होते. त्यामध्ये तुमचं नाव, पूर्ण प्रोफाईल जी आपण फर्स्ट जी अपडेट केलेली होती, ती पूर्ण प्रोफाईल तुम्हाला यामध्ये फिलअप झालेली दिसते. ती तुम्हाला यामध्ये पूर्ण दिसल्याच्या नंतर तुम्हाला फक्त एकदा व्हेरिफाय करायचं आहे, की बरोबर आहे की नाही. त्यानंतर हा जो काही कॅप्चा कोड आहे, तो तुम्हाला यामध्ये ॲज इट इज जसं आहे, तसं तुम्हाला मेन्शन करायचं आहे आणि नंतरला तुम्हाला सेव्ह अँड प्रोसीड यावरती तुम्हाला क्लिक करायचा आहे. जो सिक्युरिटी पिन आहे तो तुम्हाला यामध्ये टाकायचा आहे आणि सेव्ह अँड प्रोसीड यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. आणि प्रोसीड केल्याच्या नंतर तुम्हाला एक वन टाईम पासवर्ड जो तुमचा ओ-टी-पी आहे, तो तुम्हाला ओ-टी-पी तुमच्या मोबाईलवर आलेला असेल, तो तुम्हाला यामध्ये टाकायचा आहे. ओके. यामध्ये मेन्शन केल्याच्या नंतर तुम्हाला व्हेरिफाय ओ-टी-पी यावरती क्लिक करायचं आहे. व्हेरिफाय ओ-टी-पी आल्याच्या नंतर तुम्हाला रजिस्टर सक्सेसफुली महाराष्ट्र एल-एल-बी 5 इयर्स सी-ई-टी 2025 असं येईल आणि हा जो ॲप्लिकेशन नंबर आहे, तो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला चांगला लक्षात ठेवायचा आहे किंवा तुमच्याकडे तो लिहून ठेवायचा आहे. कारण की हा ॲप्लिकेशन नंबर इट इज व्हेरी इम्पोर्टंट. ओके. जो ॲप्लिकेशन नंबर आहे, जो तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर आहे, जो तुम्ही आता मी दिलेला आहे यामध्ये, त्या नंबरवरती तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर हा नंबर गेलेला असतो. ठीक आहे. सो त्यानंतर तुम्हाला यामध्ये क्लिक करायचं आहे प्रोसीड टू कंप्लीट ॲप्लिकेशन फॉर्म. आता आपल्याला ॲप्लिकेशन जो फॉर्म आहे, तो आपल्याला फिल करायचा आहे स्टेप बाय स्टेप. ठीक आहे. सो नॉर्मली त्यावरती आपण क्लिक केल्याच्या नंतर अशी विंडो आपल्याला ओपन होत असते. ही विंडो ओपन झाल्याच्या नंतर मग तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे सर्व. रजिस्ट्रेशन डिटेल्स आता आपण केलेलं आहे तिथे कंप्लीट आहे. बाकी सर्व डिटेल्स या इनकम्प्लीट आहेत. ते आपल्याला कंप्लीट करायचे आहेत. म्हणजे ग्रीन कलरमध्ये आपल्याला आणायचं आहे. ओके. सो त्यामध्ये तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला फिलअप करावी लागणार आहे. सो त्यानंतर फर्स्ट आता आपण बघूया डोमिसाइल अँड अदर रिझर्वेशन डिटेल्स. सो यावरती आपण क्लिक करूया स्टेप 2 वरती आणि जी प्रोसेस आहे ती आपण नॉर्मली स्टेप बाय स्टेप आपला फॉर्म फिलअप करूया. कॅटेगरी तुम्हाला यामध्ये विचारलेलं तर समजा माझी ओपन कॅटेगरी आहे तर मी ओपन सिलेक्ट करतोय. तुमची जी कॅटेगरी असेल एस-सी, एस-सी-बी-सी, मराठा, एस-बी-सी, ओ-बी-सी, एन-टी-डी, डी-टी-व्ही-जे, ओपन, एस-सी, एस-टी. इथे बघितलं आपण तर ई-डब्ल्यू-एस रिझर्व्हेशन हे नाहीये बिकॉज एस-सी-बी-सी मराठा त्यामध्ये दिलेलं आहे रिझर्व्हेशन. सो ओपन कॅटेगरी आहे, तर ओपन कॅटेगरीला सिलेक्ट करा. तुमची कास्ट जी आहे, समजा हिंदू मराठा आहे माझी, तर ती मी हिंदू मराठा यामध्ये टाकत आहे. तुमची जी कास्ट कॅटेगरी कास्ट नेम असेल ते तुम्हाला यामध्ये मेन्शन करायचं आहे. त्यानंतर विचारलं डू यू वॉन्ट टू अप्लाय ई-डब्ल्यू-एस इकॉनॉमिक वीकर सेक्शन सीट्स. ई-डब्ल्यू-एसची जर तुमच्याकडे सर्टिफिकेट असेल, तर तुम्ही येस करा. येस केल्याच्या नंतर यामध्ये लिहिलं आहे, "यू आर रिक्वायर्ड टू अपलोड एलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर इकॉनॉमिकली वीकर सेक्शन ॲज पर स्टेट सर्टिफिकेट फॉर्मॅट प्रोफॉर्मा व्ही म्हणजे 5th ॲट द टाईम ऑफ सेंट्रलायझेशन ॲडमिशन प्रोसेस." सो हा जो प्रोफॉर्मा आहे, तो हा जो प्रोफॉर्मा तुम्हाला डायरेक्टली डाउनलोड करून मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकून देईन. तो तुम्हाला फिलअप करायचा आहे. ओके. फिलअप केल्याच्या नंतर मग तुम्हाला यामध्ये काय करायचं आहे, इथे विचारलेलं आहे सिलेक्ट ई-डब्ल्यू-एस सर्टिफिकेट जर अवेलेबल आहे, अवेलेबल म्हणजे सर्टिफिकेटसाठी जर तुम्ही अप्लाय वगैरे केलं असेल, अवेलेबल किंवा तुम्ही अप्लाय केलं असेल, तुमच्याकडे रिसीव्ह नसेल झाला असेल,
तर तुम्ही तसं करू शकता किंवा तुम्ही अजून ॲप्लाय केलं नसेल, तर नॉट ॲप्लाय यावरती क्लिक करू शकता. ओके. सो हा जो फॉर्मॅट आहे, हा फॉर्मॅट तुम्हाला डायरेक्टली Telegram चॅनलला मी टाकून देईन तुम्हाला. आता सध्या ई-डब्ल्यू-एस नाहीये माझं, तर मी ते नो करेन आणि नंतरला पुढे जाईन. पुढे गेल्याच्यानंतर ऑर्फन आहात का तुम्ही? येस असेल तर येस करा. नो असेल तर नो करा. इथे नो आहे, तर नो करतोय मी. त्यानंतर एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन यामध्ये एच-एस-सी असेल तर एच-एस-सी करा. इंजिनिअरिंग असेल डिप्लोमा तो तुम्ही टाकू शकता. यामध्ये एच-एस-सी यामध्ये सिलेक्ट करत आहे. कारण की एच-एस-सी चालू आहे किंवा तुम्ही अपीअरिंगचे स्टुडंट असतील, तर तुम्ही अप्लाय करू शकता आणि ज्या विद्यार्थ्यांचं एच-एस-सी कंप्लीट झालेलं आहे, ते सुद्धा स्टुडंट यासाठी अप्लाय करू शकतात. आता एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन एच-एस-सी आपण यामध्ये मेन्शन केलेलं आहे. सो यानंतर तुम्हाला सेव्ह आणि प्रोसीड यावरती क्लिक करायचं आहे. ते क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला यामध्ये एस-एस-सीचं आपण मार्क्स टाकलेले आहेत. ते तुम्हाला यामध्ये दिसत आहे. पण एच-एस-सीचं यामध्ये नॉट ॲप्लिकेबल आहे. कारण की हे अपीअरिंग आहे बिकॉज एच-एस-सी करंटली चालू आहे. त्यासाठी आपण अपीअरिंग यामध्ये टाकलेलं आहे. ज्यावेळी तुमचा रिझल्ट लागेल, त्यावेळी तुम्हाला ही प्रोफाईल अपडेट करायची आहे. त्याची इन्फॉर्मेशन मी नंतरला तुम्हाला देईनच. पण सध्या इथे अपीअरिंग आहे. काही जे स्टुडंट ऑलरेडी एच-एस-सी म्हणजे 12th आहेत. तर त्या विद्यार्थ्यांनी अपीअरिंग करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांचं एच-एस-सी झालं असेल, त्या विद्यार्थ्यांनी एच-एस-सीचे मार्क्स वगैरे तुम्हाला यामध्ये मेन्शन करावे लागणार आहेत. ठीक आहे. सो यामध्ये सेव्ह आणि नेक्स्ट यावरती क्लिक करत आहे. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ते यामध्ये मेन्शन येते आणि खूप विद्यार्थ्यांचं त्यामध्ये डाउट पण होतं, की सर यामध्ये अपडेट करण्यासाठी यामध्ये असं असं येतं, की यू आर नॉट एलिजिबल ड्यू टू फॉलोइंग धिस रिझन. युअर सी-ई-टी डिटेल्स इज नॉट फिल प्रॉपरली असं एक रिझन आहे आणि युअर एलिजिबिलिटी क्वालिफिकेशन अँड स्ट्रीम एच-एस-सी इज नॉट मॅचिंग हा एक आहे आणि क्लिक ऑन दी एडिट बिलो एच-एस-सी क्वालिफाइंग स्ट्रीम ड्रॉप डाउन क्लिक ऑन दी सेव्ह प्रोसीड. सो ही प्रोसेस केल्याच्या नंतर खूप विद्यार्थ्यांना हे प्रॉब्लेम येत आहे. त्यासाठी आपल्याला सी-ई-टीला मेल करावं लागणार आहे किंवा आपल्याला कॉल करावे लागणार आहे. सो त्यासाठी मेल किंवा कॉल मी करेनच. पण खूप विद्यार्थ्यांचे असे प्रॉब्लेम येत होते, की एच-एस-सीचं यामध्ये अपीअरिंग टाकल्याच्या नंतर असे प्रॉब्लेम्स येत आहेत. सो मी स्वतः कॉल वगैरे करून तुम्हाला त्याची अपडेट देत जाईन. मग आता ह्यामध्ये पुढे प्रोसेस कसं करणार? ठीक आहे. जे विद्यार्थ्यांचं अपीअरिंग म्हणून आहे, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, एडिटच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि स्ट्रीम जे दिलेलं आहे, यावरती तुमची जी स्ट्रीम असेल, कॉमर्स असेल, आर्ट्स असेल, सायन्स असेल, हे तुम्हाला इथे फक्त क्लिक करा. कॉमर्सवरती क्लिक करून ठेवा आणि इथे सेव्ह बटन यावरती क्लिक करा. ते जरी केलं, तरी तुमचं जे प्रोफाईल आहे, ते पुढे जाईल. ओके. सो त्यानुसार तुम्ही प्रोफाईल वगैरे अपडेट अशा पद्धतीने पुढे तुम्ही क्वालिफिकेशन डिटेल्स अपडेट करू शकता. ठीक आहे. सो मेल वगैरे करायचं आहे ते तर मी करेन. बट तुम्हाला प्रोफाईल कशी करायची आहे त्याची डिटेल्स मी तुम्हाला सांगत आहे. त्या पद्धतीने करा. क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये इथे तुम्हाला एडिट ऑप्शन आहे. एडिट ऑप्शनमध्ये कॉमर्स जे काही तुमची फील्ड आहे ती क्लिक करा. सेव्ह बटनवरती क्लिक करा. झाल्याच्या नंतर इथे दिसेल डेटा सेव्ह सक्सेसफुली. सो यामध्ये काही तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही प्रोफाईल पुढे जाण्यासाठी. सो त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जे तुम्हाला डिस्ट्रिक्ट पाहिजे ते डिस्ट्रिक्ट तुम्हाला तुम्ही कुठे देणार आहेत त्यानुसार तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. समजा पुणेमध्ये कोणी स्टुडंट असेल तर पुणेचं सिलेक्ट करेल. काही स्टुडंट ठाणेमध्ये असतील तर ते ठाणेचं सिलेक्ट करतील. काही मुंबई सिटीमध्ये असतील किंवा मुंबई सबअर्ब जे तुम्हाला एक्झाम तुम्ही कुठे देणार आहात, ते सेंटर तुम्हाला चूज करायचे आहेत ॲज पर तुमच्या प्रेफरन्सनुसार. जर तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल, ठाणेमध्ये राहत असाल, मुंबईमध्ये राहत असाल किंवा सातारा, सांगली कुठेही तुम्ही जर राहत असाल, तर त्यानुसार तुम्हाला एक्झाम सेंटर तुम्हाला निवडायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला सेव्ह प्रोसीड यावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह प्रोसीडला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथे अपलोड फोटो म्हणजे फोटोग्राफला इथे क्लिक करायचं. यामध्ये जर आपण बघितलं 100 केबी आणि मॅक्सिमम 5 एमबी इन साइज तुम्हाला पाहिजे यामध्ये. सो त्यावरती तुम्हाला फोटोग्राफवरती क्लिक करायचं आहे आणि यामध्ये येस एंड ॲग्री यावरती क्लिक करायचं आहे. ते झाल्याच्या नंतर जो काही तुमचा फोटो वगैरे असेल, ते तुम्ही काय करू शकता इथून ओपन इथे यावरती क्लिक करायचं आहे. ओपन याच्यामध्ये क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता आणि ते अपलोड करायचं आहे. अपलोडला तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके. हे अपलोड क्लिक केल्याच्या नंतर नॉर्मली असा फोटो जो तुमचा फोटो असेल,
तो तुम्हाला यामध्ये सिलेक्ट करायचा आहे. मी सध्या नॉर्मली तुम्हाला हे दाखवत आहे, की कशा पद्धतीने तुम्ही फोटोग्राफ अपलोड करायचा आहे. नॉर्मली दुसरा मी फोटो घेतलेला आहे, पण तुम्हाला तुमचा स्वतःचा फोटो हा अपलोड करायचा आहे. त्यानंतर काय पेंडिंग आहे? सिग्नेचर. सो सिग्नेचरला पण ओपनमध्ये क्लिक करायचं आहे समजा आणि ही समजा सिग्नेचर असेल, तर यामध्ये अपलोड करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुमचं सिग्नेचर सुद्धा तुम्हाला अपलोड इथे दिसून जाईल. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे? सेव्ह अँड प्रोसीड यावरती क्लिक करायचं आहे. अपलोड फोटो आणि सिग्नेचर तुमचा स्वतःचा फोटो पाहिजे आणि सिग्नेचरचं तुमचं पाहिजे. ओके. त्यानंतर तुम्हाला यामध्ये विचारलंय कोणतंही एक डॉक्युमेंट पाहिजे. पी-डी-एफ, जे-पी-जी कोणत्याही फॉर्मॅटमध्ये मॅक्सिमम साईज जी आहे 500 केबी. यामध्ये समजा आपण पॅन कार्ड तुमच्याकडे असेल तर पॅन कार्ड देऊ शकता. पासपोर्ट असेल तर पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड असेल तर आधार कार्ड तुम्ही यामध्ये मेन्शन करू शकता आणि तो तुम्हाला डॉक्युमेंट मग इथे अपलोड डॉक्युमेंट करायचं आहे. ओपन यावरती क्लिक करायचं आहे आणि यामध्ये मेन्शन करून तुम्हाला अपलोड यावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे ते तुमचं आधार कार्ड हे तुमचं समजा अपलोड झालं. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड यावरती क्लिक करायचं आहे. मी वेगळा डॉक्युमेंट घेतलेला आहे. तुमचा जो आधार कार्ड असेल तो तुम्हाला अपलोड करायचा आहे. सेव्ह अँड प्रोसीड यावरती क्लिक करायचं आहे. आता आपण यामध्ये पूर्ण प्रोफाईल आपण इन्फॉर्मेशन जी आहे ती पूर्ण फिलअप केलेली आहे आपण. ती तुम्हाला परत एकदा क्रॉस व्हेरिफाय करायची आहे. जेणेकरून तुम्हाला त्यामध्ये कोणत्याही मिस्टेक नाही भेटणार आहेत. नाव, स्पेलिंग, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर, तुमची कॅटेगरी या सर्व गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहे आणि यामध्ये आपण टाकलेलं आहे बघा, एच-एस-सी कॉमर्स स्पेशलाइज्ड कॉमर्स आपण यामध्ये मेन्शन केलेलं आहे. जे तुमची स्ट्रीम असेल, आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल आणि आपण इथं अपिअरिंग पण टाकलेलं आहे. सो अपिअरिंग टाकल्याच्या नंतर सुद्धा आपला हा फॉर्म फिलअप होत आहे. ओके. सो हे सिटी जे आहे तुमची ते तुम्ही एक्झाम सेंटर टाकलेलं आहे. फोटोग्राफ, सिग्नेचर इथे तुम्हाला दिसेल. डॉक्युमेंट कोणता अपलोड केलेला आहात, तर तुम्ही आधार कार्ड अपलोड केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला प्रोसीड फॉर पेमेंट यावरती क्लिक करायचं आहे. मग जे तुमचे कॅटेगरीनुसार जे तुमचं पेमेंट असेल, तर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. ओपन कॅटेगरी स्टुडंटला 1000 आहे आणि कॅटेगरी स्टुडंटसाठी ₹800 आहे. सो पे रजिस्ट्रेशन फीज यावरती तुम्हाला पे करायचं आहे. पे झाल्याच्या नंतर हा जो फॉर्म आहे, प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म यावरती क्लिक करायचं आहे. जेव्हा तुमची फीज पेड झाल्याच्या नंतर प्रिंट ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला येईल. तो ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला प्रिंट आउट तुमच्याकडे ठेवायची आहे. कारण की तो फॉर्म खूप इम्पोर्टंट आहे. ठीक आहे. सो हे ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला प्रिंट आउट काढून ठेवायची आहे तुमच्याकडे. सो ही नॉर्मली एल-एल-बी 5 इयरचं रजिस्ट्रेशनची स्टेप बाय स्टेप तुम्हाला पूर्ण सांगितलेलं आहे मी. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हा तुमचा चॅनल आहे. सो नक्की याला सबस्क्राईब सुद्धा करा. थँक यू सो मच.